अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर जातीचा समावेश करू नये या मागणीसाठी बिरसा क्रांती दलाच्या वतीने मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अमरावती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. राजकीय स्वार्थासाठी नव्याने दबावगट निर्माण करून धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या हालचाली शासन स्तरावरून होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आदिवासी समाजात शासनाविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला असून याविरोधात आदिवासी समाज रस्त्यावर उतरून प्रखर विरोध करेल असे देखील निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना बिरसा क्रांती दल अध्यक्ष दशरथ मडावी, विभागीय अध्यक्ष मारुती उईके, बिरसा क्रांती दल युवक अध्यक्ष अर्जुन युवनाते, जिल्हाध्यक्ष कमल नारायण उईके, पवन तुमडाम, नलिनी सेडाम, उर्मिला मडावी, संगीता धुर्वे, वैभव लोखंडे, सविता जांबे, पायल उईके, अश्विनी सयाम, ज्योती उईके, सोनाली मरापे, काजल खंडाते, ऋषिकेश लावरे, रितेश दुर्गे, दुर्गा अखंडे, प्रियंका, भाग्यश्री श्रीराम, गणेश गोकुळदास मडावी यांच्यासह मोठ्या संख्येत बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. धनगर समाजाला खरं म्हणजे समजून घ्यायला पाहिजे की असं होणार नाहीये. कारण धनगर हे कधीच आदिवासीमध्ये नव्हते, कधीच ते बसले नाही. उलट भारताच्या अनेक राज्यामध्ये धनगर कम्युनिटी हे शेड्यूल कास्टमध्ये आहे. काही राज्यांमध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहे आणि शेड्यूल ट्राईबमध्ये कोणत्याही राज्यात नाही. आणि असलीच तर ते धनगड नाही तर ते धांगड आहे. हा उच्चार जरा नीटपणे समजून घ्यावा. याच्या स्पेलिंग जे ज्या पद्धतीचं आहे त्याचा उच्चार धांगड आहे, धनगड नव्हे. पण या लोकांनी अत्यंत खोटं, आणि मी बघा म्हटलं की चारही गोष्टी झूट, त्या पद्धतीनं सगळं खोटं चाललेलं आहे. हे सरकार खोटारड्यांचं, हे मागणारे जे लोक आहेत धनगर हे खोटारडे, हे सगळं खोटारड्यांचं राजकारण सुरू आहे. त्यामध्ये आदिवासी जनतेला जर ही माणसं आदिवासी जनतेच्या अधिकारावर जर ही माणसं हक्क सांगत असतील तर आदिवासी जनता गप्प बसणार नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जनता रस्त्यावर उतरेल आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल. केवळ आंदोलनच नाही तर येणाऱ्या सरकारला त्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आदिवासी राहणार नाही. एवढंच मी या निमित्तानं बोलतो.